नाळावणे ते कुलस्वामी खंडाराय देवाची यात्रोत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे। गेले 3 दिवस ही यात्रा सुरू आहे। 3 दिवसाचे कार्यक्रम कसे होते आपण जाणून घेऊत। कोणता कार्यक्रम होता पहिल्या दिवशी, कसे कार्यक्रम झाले पहिल्या दिवशी सकाळी 5 वाजता शासकीय महापूजा ती संपन्न झाली। त्यामध्ये आळापाटा पोलीस स्टेशनचे PI आणि बाकीचे इतर अधिकारी येऊन गेले आणि त्यांनी शासकीय महापूजा केली। त्याच्यानंतर दुपारी तहसीलदार BDO हे येऊन यात्रेला भेट दिली आणि रात्री त्याचा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम होता, छबिना झाला। सगळे कार्यक्रम सुरळीत आणि शांततेत पार पडले। बैलगाड्या शर्यती यावर्षी भरवल्या होत्या, कशी शर्यतीला प्रतिसाद वगैरे काय होता? प्रतिसाद फार चांगला होता। घाटाचं रिपेअरिंगचं काम सुरुवातीला केलं, पाणी मारून घेतलं, त्यानंतर सकाळी 11 वाजता घाट चालू झाला। 125 टोकन गेले होते। त्यामध्ये पहिला नंबर घाटाचा राजा हा बोरचटेचा आला होता आणि पहिला गाडा हा शिंदेवाडीचा आला होता फोळीफोड, आणि तिसऱ्या नंबरला ही गुंजाळांचा आला होता। आणि अतिशय आनंद संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्यांचा इनामाचा वाटप सुरळीतपणे पार पडला। कुठले या ठिकाणी कोणाला इजा नाही, काही नाही, अगदी व्यवस्थित आणि आनंदात बैलगाडी। किती बैलगाडी धावले? बैलगाडी यावर्षी 100 धावले। 3 दिवस गेल्या उत्साहात यात्रा या ठिकाणी संपन्न झालेली आहे। कसा होता एकंदर यावर्षीचा यात्रोत्सव? सालाबाद प्रमाणे आमच्याकडे आतापर्यंत 2 दिवसाची यात्रा असायची। हनुमान जन्माच्या सकाळी गावामध्ये कार्यक्रम होऊन, गावामध्ये हनुमानाचं मंदिर आहे, त्या ठिकाणी हनुमान मंदिराचा जन्मोत्सव त्या ठिकाणी साजरा व्हायचा। खंडोबालाही त्या ठिकाणी अभिषेक होऊन शासकीय पूजा पार पडून कार्यक्रमाला सुरुवात होत असते। नंतर मांडवडाळे श्रीची मिरवणूक आणि दुपारी गाडी असायची। परंतु यावर्षी आम्ही गावाने निर्णय घेतला की चैत्री पौर्णिमेच्या यात्रा खूप ठिकाणी असल्यामुळं पाहिजे तसे गाड्याची संख्या आमच्याकडे येत नव्हती, म्हणून आम्ही यावर्षी निर्णय घेऊन 3 दिवसाची यात्रा केली। यात्रेच्या दिवशी म्हणजे हनुमान जन्माच्या दिवशी गाडी न ठेवता दुसऱ्या दिवशी आम्ही गाडी ठेवले। याचा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला। हे लक्षात आलं की गेल्या वर्षी गाडी आली नव्हती, यावर्षी जवळजवळ 125 टोकन गेले आणि 100 गाडी या ठिकाणी धावली। अतिशय गाडीला चांगला प्रतिसाद मिळाला। हनुमान जन्मोत्सव दिवशी संध्याकाळी या ठिकाणी करमणुकीचा कार्यक्रम होता, छबिना असतो, काट्या पालखीची मिरवणूक असते। सगळे कार्यक्रमात पार पडलेत। आता या आखाड्याचा जो हंगामाचा कार्यक्रम आहे हा दरवर्षी असतो का यावर्षी तुम्ही सुरू केला? दरवर्षी हा आखाड्याचा कार्यक्रम असतो, पण तो यात्रेच्या दुसऱ्या दिवशी असतो। यावर्षी तो 3ऱ्या दिवशी आहे आणि 3ऱ्या दिवशी आहे। आता इथं आम्ही थोडंसं पैलवान आलेले आम्हाला दिसत नाहीत, कारण नवलेवाडी सुरकुळवाडी ही मंडळी या आखाड्याचं नियोजन दरवर्षी करत असतात। आम्ही ग्रामस्थ त्यांना साथ देत असतो, पण संपूर्ण इथला जो खर्च आहे आणि नियोजन आहे, आमच्या गावच्या 2 वाड्या आहेत, नवलेवाडी आणि सुरकुळवाडी, या दोन्ही वाड्या यामध्ये सहभाग घेऊन हा कार्यक्रम पार पडत असतात। अंदाजे या 3 दिवसामध्ये किती भाविक या ठिकाणी दर्शनासाठी आले असतात? खूप भाविक आले असते, आता संख्येत सांगू शकत नाही, पण हजारोच्या संख्येने, कारण बऱ्याच लोकांचं कुलदैवत आमचे नलावण्याचं खंडोबा हे स्वयंभू असल्यामुळं अकलापूर असेल, खडकी आपलं पिंपळगाव देपा असेल, पिंपरी पेंढरा असेल, इकडं पारनेर असेल, अनेक लोकांचं हे देवस्थान आहे। जसं जेजुरी हे काही लोकांचं देवस्थान आहे, कोरतनचा खंडोबा काही लोकांचा आहे, दावडीचा खंडोबा काही लोकांचा आहे, तसं नलावण्याचा खंडोबा हा एक कुलदैवत बऱ्याचशा लोकांचं ठरलेलं आहे। सर्वच लोक दर्शनाच्या निमित्ताने या ठिकाणी येत असतात आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी भाविक येऊन कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पाडलेला आहे।